हे आपल्याला करावं लागणार आहे। आतापर्यंत अर्ध्या लोकांपर्यंत आपण असणारा पोहोचलेलो आहोत। मी तमाम उपस्थित असणाऱ्या लोकांना आवाहन करणार आहे, तुमच्या मोबाईल मध्ये किती मोबाईल नंबर स्टोर आहेत तेवढे सांगा, किती आहेत? जेवढे नंबर स्टोर आहेत त्यांना आज जे तुम्ही रेकॉर्डिंग केलं असेल ते त्यांना फॉरवर्ड करा। त्यांनी वाचलं तर त्यांच्या पर्यंत देशाची असणारी परिस्थिती जाईल। कारण का आतापर्यंत आपण असताना गॅससाठी लढत आलो, नोकऱ्यांसाठी लढत आलो, रस्त्यासाठी लढत आलो, घरासाठी लढत आलो, आणि लोक आता म्हणतात आहेत की हा एसटी कोण आहे की त्याच्यासाठी तुम्ही लढताय। आपण एसटी साठी लढत नाही आहोत, तर एसटी आपल्याला खिशात घालायला निघालेला आहे, त्याच्या विरोधात आपण लढतो आहोत। अमेरिकेसारखा देश पुन्हा आपल्याला असताना त्यांच्या फायद्यासाठी नाचवायला निघालेला आहे, त्याच्या विरोधात आपण लढतो आहोत। तेव्हा हा संदेश तिथे गेला पाहिजे, आणि म्हणून मी म्हटलं की तुमच्या मोबाईल मध्ये जेवढे नंबर आहेत त्या मोबाईलच्या नंबरवरनं आजचं रेकॉर्डिंग ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे ते फास्ट फॉरवर्ड करायचं नाहीये, नुसतं फॉरवर्ड करायचं आहे। तुम्ही फॉरवर्ड केलं आणि त्याच्यापैकी अर्ध्याने वाचलं, ऐकलं, तर तो आपल्या बरोबर आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या। हा लढा हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जिल्ह्यापर्यंत घेऊन जायचं आहे। जागृती ही असणारी तालुक्यापर्यंत आपल्याला करायचं आहे, नाहीतर आज 8,000 जे कापसाला मिळतोय, पुढच्या सप्टेंबर मध्ये अमेरिकेतला कापूस हा भारतामध्ये 6,000 रुपये क्विंटल मिळेल। तुमच्या कापसाला कोण विचारणार? शेतकऱ्यांच्या कापसाला कोण विचारणार? आणि म्हणून ही जागृती करणं अत्यंत महत्वाचं आहे। जसं कापसाचं होणार, जसं बँकेचं होणार, जसं कारखान्यांचं होणार, आणि आता जो कामाला लागलेला आहे तो बेरोजगार झाल्याशिवाय राहणार नाही। ही जागृती आपल्याला करावी लागेल, आणि ती जागृती करण्यासाठी आपला संघर्षाचा मार्ग आहे, मोर्चाचा मार्ग आहे, आंदोलनाचा मार्ग आहे। आणि म्हणून जिल्ह्यामध्ये याच्यापेक्षा भव्य मोर्चे निघतील, याची दक्षता कोणी घेतली पाहिजे? कोणी घेतली पाहिजे? कोणी घेतली पाहिजे? कोणी घेतली पाहिजे? ही आपण घ्याल, ही अपेक्षा बाळगतो। आता असताना राष्ट्रगीत होईल आणि आपण या ठिकाणी थांबणार आहोत, शांततेने गळी जाणार आहोत। आपला आजचा असणारा लढा हा आपण जिंकला। चर्चेला
तिकडनं निरोप आला होता. चर्चेला तिकडनं निरोप आला होता. आम्ही म्हटलं तयार आहोत. आम्ही म्हटलं तयार आहोत. चर्चेला आम्ही कधी घाबरत नाही. पण शेवटी चर्चा न होता बाबाची निघून गेली. आम्ही त्यांचा असणारा धिक्कार करतो. आम्ही असं धिक्कार करतो. आम्ही असं धिक्कार करतो. तुम्ही चर्चेला घाबरते. आणि म्हणून राष्ट्रगीत होईल. या ठिकाणी आपण सांगता आजच्या मोर्चाची करू. जिल्ह्याच्या मोर्चाच्या तयारीला आपण लागलं पाहिजे. आणि आपण जर कमी पडलो तर लक्षात घ्या, भारताचं सैन्य इराणच्या विरोधात अमेरिकेच्या बाजूने हे सरकार उतरवल्याशिवाय राहणार नाही. आज जसं अमेरिकेतला सैन्य म्हणतो की आम्ही इस्रायलसाठी कशासाठी, आम्ही इराणच्या विरोधात कसं लढायचं, तसं आम्ही विचारतोय की भारतीय सेना ही फक्त भारतीय सुरक्षिततेसाठी लढेल, दुसरं कोणासाठीच लढणार नाही. ती दुसरी कोणासाठीच लढणार नाही. आणि या सरकारला सैन्य वापरू द्यायचं नसेल तर आपली जागरूकता ही कायम असलं पाहिजे, आंदोलन हे कायम असलं पाहिजे. आणि ते आपण ठेवाल ही अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. आज शहीद दिवस आहे. त्या शहीदांना नमन करून आपण राष्ट्रगीतासाठी सज्ज व्हायचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं की हा मोर्चा संपल्यानंतर आपल्याला शांततेने सुरक्षितपणे गावोगावी जायचं आहे. बाळासाहेबांनी जो आदेश दिला आहे त्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यांच्या तयारी करायची आहे आणि म्हणून जाताना सुरक्षित जायचं आहे. एक साथ राष्ट्रगीतासाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे. सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर.